फार पूर्वीची गोष्ट आहे. एकदा एक राजा आपल्या हत्तीच्या सोबत बगीचेमध्ये फिरत होता. तो हत्ती इतका चांगला होता की तो हत्ती त्या राजाला फार आवडायचा. तो राजा त्या हत्तीला फार प्रेम करायचा. त्या हत्तीने त्या राजाला कमीत कमी आतापर्यंत असंख्य अशा युद्धामध्ये त्याची मदत केलेली होती. ज्या हत्तीपासून त्याला भरपूर अशा प्रकारची प्रसिद्धी मिळाली होती, प्रतिष्ठा मिळाली होती, मान मर्यादा मिळालेली होती. असा हा हत्ती एक वेळा आपला वृद्ध झाला. वृद्ध झाल्याच्या नंतर राजाला वाटले की या हत्तीला आपण आता काय काम करू द्यायचं नाही, म्हणून त्या राजाने त्या वृद्ध हत्तीला एका गार्डनमध्ये सोडले. वृद्ध हत्तीला त्यावेळी फार तहान लागली. तहान लागल्यामुळे वृद्ध हत्ती हा तहानेसाठी इकडे तिकडे व्याकुळ नजरेने पाहू लागला. त्या हत्तीला फार वाईट वाटायचं की आपल्याला कुठंतरी पाणी मिळेल का या उद्देशाने तो इकडे तिकडे बघू लागला, परंतु त्याला कोणी पाणी देत नव्हतं. तो हत्ती आपला हळूहळू गेला आणि एके ठिकाणी तलाव होता. त्या तलावामध्ये तो वाकून पाणी पिऊ लागला. जसा त्याने आपली मान तलावामध्ये खाली वाकवली त्याच वेळी त्या ठिकाणी दलदल होती. त्या दलदलीमध्ये तो हत्ती हळूहळू खाली जाऊ लागला. अशा वेळी राजाच्या सैनिकांनी हे पाहिल्याच्या नंतर त्यांना वाईट वाटलं आणि ते पळत पळत राजाला सांगितले की राजासाहेब लवकरात लवकर चला, आपला हत्ती दलदलीमध्ये फसत आहे. तेव्हा राजाला फार वाईट वाटले. राजा धावत पळत आला आणि बघतो तर काय हत्ती फसत आहे. त्याला फार वाईट वाटले. त्याच्या डोळ्यातून आसरू निघू लागले आणि तो मोठमोठ्याने धावा करू लागला. इकडे तिकडे सगळ्यांना बोलावू लागला आणि त्या हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु हत्ती हा बाहेर येतच नव्हता. त्यावेळी त्यांनी ही बातमी आपल्या पत्नीला सांगितली. राणीला सांगितल्यानंतर राणीच्या डोळ्यामध्ये आसरू आले. ज्या हत्तीनं आपल्याला एवढे युद्ध जिंकून दिलं, ज्या हत्तीने आपल्याला एवढे प्राण प्रतिष्ठा मिळवून दिली, त्या हत्तीला आज आपल्याला सोडावं लागत आहे. तो हत्ती आज आपल्याला मुकणार आहे. तो हत्ती आपल्याला आज सोडून जाणार आहे. या दुःखामध्ये ते होते. तेव्हा त्याच वेळी त्या दरबारामध्ये एक वृद्ध असा मंत्री होता. त्या मंत्र्याने सांगितलं की राजा घाबरू नकोस आणि राजा आता कोणताही इलाज होणार नाही, फक्त आपल्याला एक गोष्ट करावी लागेल. तेव्हा राजा त्याच्याकडे आश्चर्याने प्रश्नांकित मुद्रेनं पाहू लागला. काय करावं लागेल? तेव्हा तो म्हणाला की राजा कोणतेही उपकरण, कोणतेही साधन काहीही उपयोगात येणार नाही. तर आता आपल्याला एकच काम करावं लागेल. आपल्याला त्या हत्तीच्या भूतकाळामध्ये जावं लागेल. हे ऐकताच की राजाला प्रश्न पडला, कोणता भूतकाळ, कसा भूतकाळ, काही समजत नाही, थोडंसं खुलून सांगा. तेव्हा त्या मंत्र्यानं सांगितलं की राजा आता आपल्याला त्या हत्तीच्या 20 वर्षापूर्वीच्या परिस्थितीचा विचार करावा लागेल. मग राजाला त्या मंत्र्याने सर्व समजावून सांगितलं. मग राजा पळत गेला आणि आपलं सर्व सैनिक, नगारे, ताशे, फौजा आणि त्याचबरोबर सर्व साहित्य घेऊन त्या हत्तीच्या समोर मोठमोठ्याने बँड वाजू लागले, ताशे वाजू लागले, नगारे वाजू लागले आणि रणशिंग फुंकण्यात येऊ लागले. हे झाल्याच्या नंतर त्या हत्तीला असा भास झाला की आपण काय करतोय, एवढी युद्धाची तयारी चालू आहे आणि आपण फसलोय. त्याच वेळी त्या हत्तीनं आपलं सर्व जीव एकवटला आणि धाडकन हत्ती बाहेर निघाला आणि पाहतो तर काय आपण लढाईसाठी जन्मलेलो आहोत या उद्देशानं तो इकडे तिकडे बघू लागला. अशा रीतीनं त्या परिस्थितीनं त्या हत्तीला बाहेर काढलं. जेव्हा त्या हत्ती त्या चिखलामध्ये फसलेला होता त्यावेळी त्याला रणगाडे आणलेले होते, त्याचबरोबर त्याला दोरीनं बांधलेलं होतं, घोडागाडी आणलेल्या होत्या, हत्तीनं आणल्या होत्या, परंतु काहीही उपकरण, कोणतेही संसाधन त्याच्या उपयोगाला पडत नव्हतं. परंतु परिस्थितीनं त्याला आणखी परत युद्धाच्या कलेमध्ये निपुण झालेला हत्ती त्याच्या लक्षात आणून दिलं. तर मित्रांनो, या गोष्टीमधून आपल्याला असा एक बोध निघतो की आपली परिस्थिती चांगली असती तर आपण सुद्धा काही करू शकतो. म्हणून आपल्या परिस्थितीला आपल्याला डावलायचं नाही, तर आपली परिस्थिती पाहून आणखी आपण परत आपला संघर्ष चालूच द्यायचा, म्हणजे जेणेकरून आपण कधी फसणार नाहीत.